केस गळतायत, कोंडा झालाय, केसांना शाईन नाही राहिली आहे, तर या तीनही गोष्टींवर एक रामबाण उपाय मी घेऊन आलेली आहे. हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच जणींचे केस गळतात, बऱ्यापैकी कोंडा असतो, केस फ्रीजी असतात. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरती मी एकच सोल्युशन घेऊन आलेली आहे, ते म्हणजे होममेड ऑइल. हे फक्त 4 इंग्रेडियंट पासून आपण बनवणार आहोत, पण हे पूर्णपणे आयुर्वेदिक असणार आहे. कसलाही साईड इफेक्ट नाही. म्हणजे तुम्ही कन्सिस्टंट 2 महिने यूज केल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट आपोआपच दिसणार आहे. सो आपण हे कसं बनवणार आहे ते आपण बघणारच आहोत. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तुमच्या केसांवरच्या सगळ्या प्रॉब्लेमवरती हे एकच सोल्युशन असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर अशाच भरपूर होममेड नॅचरल ब्युटीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. केसांचा प्रॉब्लेम असलेल्या तुमच्या मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हेअर फॉल हा स्कॅल्पच्या ड्रायनेसमुळे होत असतो. सो ड्रा होममेड ऑइलमध्ये आपण असे इन्ग्रेडियंट यूज करणार आहोत जे आपल्या स्कॅल्पला मॉइश्चर करायला मदत करतील, प्लस आपल्या हेअर ग्रोथला स्टिम्युलेट करतील. ड्रायनेस प्लस हेअर फॉल दोन्हींना सोबत ट्रीटमेंट दिल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी केसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. या होममेड ऑइलमुळे तुम्हाला 3-in-1 सोल्युशन भेटणार आहे. सो चला तर मग ह्या ऑइल मेकिंगला लगेच सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण एक बाउल घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण हे ऑइल बनवणार आहोत. त्याच्यानंतर तुमची रिक्वायरमेंट जितकी आहे तेलाची, तितकं पॅराशूट ऑइल तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर हे मॅजिकल इन्ग्रेडियंट आपण ॲड करणार आहोत. तर हे काय आहे? हे आहे कॅस्टर ऑइल. तुमच्या हेअर फॉलिकलला स्ट्रॉंग बनवतं आणि तुमची हेअर ग्रोथ एनहान्स करतं. सो कॅस्टर ऑइल अवॉइड करणं शक्यच नाही आहे. जितकं तुम्ही पॅराशूट ऑइल घेतलं आहे त्याच्या निम्मं तुम्ही कॅस्टर ऑइल घ्यायचं आहे. त्यानंतर आपण या कॅप्सूल घेतलेल्या आहात. या कॅप्सूल आहेत विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स. विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स मिनिमम मी 3 to 4 कॅप्सूल्स नेहमी यूज करते. न्यूट्रिशनल सप्लिमेंटसाठी आपण ह्या विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स यूज करणार आहोत. यामुळे तुमचे हेअर आणि स्काल्प दोन्ही हेल्दी व्हायला मदत होते. त्यानंतर पुढचं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे व्हॅसलिन किंवा पेट्रोलियम जेली. मोस्टली स्काल्प जेव्हा तुमचं ड्राय असतो तेव्हा तिथे डॅन्ड्रफ तयार होतो. डॅन्ड्रफ तयार झाल्यामुळे ड्रायनेसमुळे तुमचे हेअर फॉलिकल लूज होतात आणि हेअरफॉल स्टार्ट होतो. सो हे अवॉइड करण्यासाठी, तुमच्या स्काल्पला मॉइश्चर करण्यासाठी आपण व्हॅसलिन त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हे 4ही महत्त्वाचे इन्ग्रेडियंट ॲड केल्यानंतर आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. व्हॅसलिन त्याच्यामध्ये एकजीव झालं पाहिजे इतकं ते मिक्स करायचं आहे. हे तेल तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 2दा यूज केल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट दिसेल. 15 दिवसांमध्येच तुम्हाला कोंडा आणि केस गळतीवरती बऱ्यापैकी इफेक्ट शो व्हायला स्टार्ट होईल. त्यानंतर हे बनवलेलं तेल तुम्ही स्काल्पवर लावताना तुमच्या बोटांचा अशा प्रकारे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं, तुमच्या पूर्ण स्काल्पवर हाताने मसाज करून हे तेल तुम्हाला लावायचं आहे. प्लस तुम्हाला केसांवरती सगळीकडे हे अप्लाय करायचं आहे. हे तेल चांगल्या प्रकारे तुमच्या स्काल्पपर्यंत पोहोचलं पाहिजे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये जे व्हॅसलिन ॲड केलेलं आहे किंवा विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स ॲड केलेल्या आहे त्याने तुमचं स्काल्प पूर्ण मॉइश्चर होईल. केसांची चांगली मसाज केल्यानंतर केसांना वरती टाईट बांधून टाकायचं आहे. तेल लावल्यानंतर कधीच केस विंचरू नये, त्याने केस फार तुटतात. हे तेल तुम्ही लहान मुलांना सुद्धा यूज करू शकता, जेणेकरून त्यांना लहानपणापासूनच हेअर ग्रोथ किंवा त्यांचे हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होते. तुम्हाला पण हेअर फॉल आणि डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल हे तेल नक्की ट्राय करा आणि मला रिझल्ट कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके, बाय. कीप वॉचिंग.